नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर आज मी आमच्या धामणवन गावामधील पाटीलवाडला चाललो आहे. तर तिथे लक्ष्मण दराड यांनी मला 2 दिवसापूर्वी फोन केला होता. तर त्यांच्याकडे एकदम जातवान गावरान गायी आहेत. ते त्यांना द्यायच्यात फुकट. त्या कशा आहेत गायी त्या मी पण पाहिल्या नाही. तर तिथं जाऊन आपण पाहणार असे. आणि त्यांच्या गायीबरोबर एक कालवट पण आहे आणि एक गाय गाभण आहे. तर त्या कशा आहेत आपण तिथं जाऊन पाहणार आहे आणि ते लगेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता चला तर जाऊया थेट त्यांच्या राहत्या घरी. आणि ते राहतात शेतावर. चला तर जाऊया. राम राम संकेत. राम 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 राम. काय चालू मग काम? काय नाही बुवा, ह्या शेतातलं दुसरं काही नाही. शेताकडेच राहतात ना? हा, हे शेताकडे हे गाय जनावरांमुळे घरीच राहायला आहे ना. किती जनावर आहेत तुमची? हाय आता 2-3 गायी आहेत, 2 बैलाच्या जोड्या आहेत, एक म्हस आहे, 10-15 शेळ्या आहेत. शेळ्या आहेत. हा तर तपास लागला होता तुमच्याकडे गावरान गाय आहेत. हा आहेत 3 आहेत. 2 देऊन टाकायचे आहेत कोणाला पाळणाऱ्याला बा. जो माणूस चांगल त्यांची निगा राखील अशा माणसाला देऊन टाकायचे. हां, कोणती गाय द्यायची? ही काळी एक द्यायची, तिथे ते वासरू आहे आणि खाली एक गाय आहे. ही गाय आहे का? ती एवढ्याच जणली. दुसरी गाय जनली का? हा, ती देऊन टाकायची. तिला गोरा झाला. आणि ही कधी जणले? हिला आता झाला असतील 4-5 महिने झाला असतील. ती अजून 2-2.5 लिटर दूध देते. कोणती ही का? हा, दोन्ही टायमाचा. चांगली गाय आहे. हा, ह्या अशा प्रकारची गाय देऊन टाकू बा. जो समजा व्यापाऱ्याला देणार नाही अशा माणसाला. मारीत काही नाही ना? नाही नाही, गरीब आहे ती. दोन्ही गावरान आहेत ना? हा, डांगी दोन्ही गावठी गाई आहेत. हे 2-2 वर्षापूर्वीच गोरं त्यांचं येतं गायींचं ते घरच्या. म्हणजे हे दोन्ही गोरं ह्या गायींचं जे. हा, 2-2 दात आहेत. हे आता 4 होईल काळा. हा, ते आहे 2 दात ते त्या बाजूला. त्या काही ठेप होणे ना मोठाले दुसरी बाईला असल्यामुळे. दुसरी बैल आहेत का? हा, या अशा प्रकारची गाय आहे. सगळ्या बाजूने आपण पाहून घेतली. तर ही गाय आणि वासरू देणार आहे. वासरू देणार आहे. कालवड आहे तिच्या खाली. हां, ती द्यायची. ते कुठे आहे बरं? हे इकडे ही काय, या साईडला इकडे पहाडाच्या शेजारी. ही कालवडी. ही किती महिन्यात झाली? ही झाली असेल 4-5 महिन्याची वय आली आता. म्हणजे ती गाय बरोबर ही कालवडे देणार आहेत. कालवडे देऊन टाकायचे. हे फुकट देणार आहेत. हा, हे सगळं फुकट देऊन टाकणार. फक्त आपली असा पाळणार. हा, तेच म्हणला. ते हे दोन्ही हे अशा प्रकारचे. ह्या साईडनं पण हे कालवड पाहून घेऊ आता. हे चांगले एकदम कालवड. पार होत्या. हां, आता ही एक गाय झाली पाहून आपली. दुसऱ्या गाय का जाऊ? ती कुठे आहे दुसरी गाय? ती खाल्ल्या जा पकडे. चला बरं जाऊ खाली मग. ही वालवट केले का? हा, ती फरशी ती वाल पाकड. फरशी संपली. दुसरा काय काय उचलून टाकायची. अजून काय काय माल आहे? भुईमुगे, जनावरांची मका आहे ती, बाजरी आहे ती. संकेत याच्यातली कोणती गाय द्यायची? ही बाळी. ही द्यायची का? हा, ही जनली ना? एवढ्याच जणले. ही काय तिला वासरू झालाय. का कान उभा राहत नाही. गोरा झालाय? गोरा झालाय. ही किती हिताचे? ही आता दुसऱ्यांदा जणले. ही पहिला इथंच आहे गोराच आहे ना, आता जाय गोराच झालाय तिला. तो मगाशी पाहिला तो गोरा. मग पहिला तो हिताचे. हा, ते काय जागेवर बांधेल येतात त्याच्यामुळं मग ते जरा खराबलेत आता. हो. आणि ह्या साईडची ही ठेवायची. ही एक ठेवू म्हणला. 2 देऊन टाकू गोमतारापुरती. हां, ही चांगली गाय एकदम. हा, दोन्ही गाय तशा चांगल्याच आहेत. काय नाव नाही राहिली.
तर संकेत ह्या गाईला किती लिटर दूध राहते गाई? या गायला 3 3.5 वासरू पाजून 2 साड्यांचा 3-1 लिटर निघत आहे बा. वासर पाजून हा 2 टायमाचा का एका टायमाचा? 2 टायमाचा 3-3.5 लिटर निघत आहे 2 साड्यांचा. हां 2 सड जरी वासरायला दिलं तरी हां हां. मग दुधाला चांगली गाय ही? दुधालाही चांगले आणि झोप्यालाही चांगली. हं, हं. वासरा आपाट होत्या बा, जर ठेप केली तर नंबरला सुद्धा उतरवू शकतात. नाही चांगला आहे गोरा तो. हा आताच एवढ्याच जनले बा, हां काहीतरी झालं असेल 10-5 मिनिटं. हां अजून वासराला उभा राहता येत नाही. हां, पडेल तो गोरा एकदम चांगला. हां हां एवढ्याच जनले मग गोरा एकदम चांगला आहे. तर याच्या मोबदल्यात काही संकेत तुम्ही घेणार आहेत? नाही काही घेणार नाही, फक्त आपल्याला माणूस चांगला बा, काही समजा व्यापाऱ्याला देणार नाही असं माणूस पाहिजे. हा तेच हा विचारायचं राहिलं. ह्या गाय तुम्ही कोणाला देणार आहेत काही? त्या पाळणाऱ्याला इथे कोणी इच्छुक असलं त्याला देऊन टाकू, फक्त बा व्यवस्थित, फक्त व्यापाऱ्याला कोणाला देऊ नये बा, अशा हिशोबाने द्यायचे. समजा व्यापारी तुम्हाला म्हणला पैसे देतो थोडेफार काही? नाही त्या पैसे द्यायचे असतं तर अजून राहिलं, पैसे घ्यायचे असतं तर अजून ठेवल्याच नसत्या. हां हां म्हणजे व्यापाऱ्याला तुमचं मन नाही देणारच नाही? नाही देणारच नाही. व्यापाऱ्याला देणार नाही, जरी नंबरही सांगितलं तरी फोनही करू नाही देणार. व्यापाऱ्याला कोणाला द्यायचेच नाही आम्हाला, असा म्हणणे संकेतचा. हा. व्यापाऱ्यांना फोनही करू नये आणि व्यापाऱ्यांना येऊही नये. हा जो असा शेतकरी बा पाळणारा इच्छुक असेल त्याला देऊन टाकील. हां हां तर असा म्हणणे संकेतचा. तर एकदम पाळण्यायोग्य दोन्ही गायी आहेत आणि गोरा ह्या दिसतोय समोर. आत्ताच झालाय. हां आताच गोरा जलमला जो 15-20 मिनिटाचा हा गोरा आहे. आताच जनले गाय. तर संकेत ह्या गाई तू दोन्ही देणार आहेत फुकट. मग तुमचा पत्ता सांगून द्या पूर्ण. माझं नाव संकेत लक्ष्मण धराडे, मुक्काम पोस्ट धामणवन, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, आणि वाडीचं नाव पाटीलवाडी. पाटीलवाडी. आणि इकडे शेताकडे राहतात. शेताकडे खाली देवंडीला राहतो. हा देवंडवाडी म्हणून वाडीचं नाव आहे इकडे शेताकडे दामणवनमध्येच. आणि मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 93 22 99 73 13. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि वरती नंबर पण त्यांचा दिसत आहे. तर जर कोणाला ह्या गाय पाहिजे असेल तर अवश्य संपर्क साधा. हा झाला त्यांचा मोबाईल नंबर पूर्ण पत्ता. आणि अजून संकेत काय म्हणतोय ते? जर कोणाला न्यायला यायचं असेल त्यांना फोन करून न्यायला या. म्हणजे कधी घरी आहेत नाही घरी? घरी आहेत नाही बुवा, नाही का. हां चला तर मित्रांनो थांबवा इथंच. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला थांबवा इथंच. धन्यवाद.